नमस्कार मित्रांनो, संघर्ष योद्धा या युट्यूब चॅनेलवर तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या काळात विजेचं बिल हा प्रत्येक घराचा मोठा प्रश्न बनला आहे. थंडीचे दिवस असोत किंवा उन्हाळा, हीटर, एसी, फ्रीज, मिक्सर यामुळे महिन्याचं बजेट कोलमडतं. पण आता सरकारने अशी योजना आणली आहे, ज्यात तुम्हाला 300 युनिट पर्यंत मोफत वीज आणि सोलर पॅनलसाठी तब्बल 78,000 रुपये सबसिडी मिळू शकते. या योजनेचं नाव आहे पीएम सूर्यघर योजना. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पीएम सूर्यघर योजना आहे तरी काय, कोणाला किती सबसिडी मिळते, 300 युनिट मोफत वीज कशी मिळते आणि अर्ज प्रक्रिया सविस्तर. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पीएम सूर्यघर योजना म्हणजे काय? मित्रांनो, केंद्र सरकारने पीएम सूर्यघर फ्री इलेक्ट्रिसिटी योजना सुरू केली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे देशातील नागरिकांना वीज बिलातून दिलासा देणे, घराच्या छतावर सोलर पॅनल बसवून स्वस्त वीज उपलब्ध करून देणे आणि पर्यावरणपूरक ऊर्जेला प्रोत्साहन देणे. ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2024 मध्ये सुरू केली होती. सरकारचं उद्दिष्ट आहे की 1 कोटी घरांवर सोलर पॅनल बसवले जावेत. आतापर्यंत 25 लाखांपेक्षा जास्त कुटुंबांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. यावरून स्पष्ट होतं की ही योजना नागरिकांसाठी खूपच फायदेशीर ठरत आहे. 300 युनिट पर्यंत मोफत वीज कशी? पीएम सूर्यघर योजना अंतर्गत नागरिकांना 300 युनिट पर्यंत मोफत वीज दिली जाते. छतावर सोलर पॅनल बसवले जातात. त्यातून तयार होणारी वीज घरगुती वापरासाठी वापरली जाते. यामुळे दर महिन्याचं वीज बिल जवळजवळ शून्य होतं. एसी, हीटर, फ्रीज वापरतानाही बिलाची चिंता राहत नाही. सामान्य कुटुंबाचं बजेट सुरक्षित राहतं. 78,000 रुपयापर्यंत सबसिडी. मित्रांनो, या योजनेत सोलर पॅनल बसवण्यासाठी सरकारकडून थेट सबसिडी दिली जाते. सबसिडीचे स्लॅब असे आहेत. 0 ते 150 युनिट वीज वापर, 1 ते 2 किलोवॅट सोलर, 50 ते 300 युनिट वीज वापर, 2 ते 3 किलोवॅट सोलर पॅनल, 60,000 रुपीज ते 78,000 रुपीज सबसिडी. यामुळे सोलर पॅनलचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होतो. सामान्य नागरिकही सहज सोलर सिस्टीम बसवू शकतात. अर्ज